राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. देशाच्या लोकशाहीचा श्वास अधिक विस्तीर्ण करण्यासाठी, जनतेचा आवाज अधिक प्रभावीपणे संसदेत घुमवण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलल्याचा निर्धार केला. आजपर्यंत 545 जागांमध्ये सीमित असलेली लोकसभेची कक्षा आता तब्बल 850 खासदारांपर्यंत विस्तारण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. हा केवळ आकड्यांचा बदल नाही, तर भारताच्या लोकशाही आत्म्याला अधिक बळ देणारा एक दूरदृष्टीचा निर्णय आहे. संविधान 131वी दुरुस्ती विधेयक 2026 हे या परिवर्तनाचं माध्यम ठरणार आहे. 815 जागा राज्यांसाठी आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी राखीव ठेवण्याची रूपरेषा आखली गेली आहे. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते विधेयक संसदेत सादर होणार आहे. लोकसंख्येच्या बदलत्या लाटांना न्याय देणारा निर्णय, वाढतं शहरीकरण, वेगानं होणारं स्थलांतर आणि राज्यांमधली लोकसंख्येचा असमतोल या सर्व बदलांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाचा आवाज समान ताकदीनं संसदेत पोहोचावा यासाठी हा प्रस्ताव साकारलाय. लोकशाही केवळ मतांचा खेळ नाही, तर प्रत्येक मताला मिळणाऱ्या प्रतिनिधित्वाची जबाबदारी आहे आणि हाच तो प्रयत्न. अनुच्छेद 81 मध्ये नवे प्राण. संविधानातील अनुच्छेद 81 मध्ये सुधारणा करून लोकसंख्येची नवी व्याख्या निश्चित केली जाणार आहे. आता संसद मान्य करेल त्या जनगणनेच्या आधारेच प्रतिनिधित्वाचं गणित ठरेल, म्हणजे देशाच्या बदलत्या वास्तवाला संविधानात स्थान मिळणार आहे. डिलिमिटेशनला नवी गती, नवी दिशा. जागांचं पुनर्निर्धार, डिलिमिटेशन आता अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार आहे. ही जबाबदारी स्पष्टपणे निवडणूक आयोगाकडे सोपवली जाणार आहे. 2026 नंतरच्या जनगणनेची वाट पाहण्याची अट हटवून प्रक्रिया अधिक लवचिक केली जाणार आहे. त्यामुळं लोकशाहीची गती आणि कार्यक्षमता दोन्ही वाढतील. नारी शक्तीला सन्मानाचं स्थान. नारी शक्ती वंदन अधिनियम या ऐतिहासिक कायद्याला या प्रस्तावामुळे नवी चालना मिळणार आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षण लागू होणार आहे. डिलिमिटेशन पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवून त्या जागांचं रोटेशन होणार आहे. पुढील 15 वर्षासाठी महिलांच्या सशक्त सहभागाची भक्कम हमी असेल. ईशान्य भारताचा सन्मान कायम. अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम आणि नागालँड या राज्यातील अनुसूचित जमातींचं प्रतिनिधित्व अबाधित राहावं यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. त्रिपुरामध्येही सध्याचं संतुलन जपण्याचा प्रयत्न आहे. विविधतेत एकता जपणाऱ्या भारताच्या आत्म्याला हा सलाम आहे. सातत्य राखणारी संक्रमण प्रक्रिया. नवीन व्यवस्था लागू होईपर्यंत सध्याची लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाळ कायम राहणार आहे. डिलिमिटेशन पूर्ण झाल्यानंतरच नवीन रचना अस्तित्वात येईल, म्हणजेच बदल होईल पण गोंधळ नको ही काळजी घेतली गेली. विशेष अधिवेशनात ऐतिहासिक निर्णयांची मालिकाच. या विशेष अधिवेशनात 3 महत्त्वाची विधेयक सादर होणार आहेत. लोकसभेच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव, डिलिमिटेशन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायद्यात सुधारणा. हा केवळ कायद्यातील बदल नाही, हा भारताच्या लोकशाहीचा विस्तार आहे. प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नांना, आवाजाला आणि अस्तित्वाला संसदेत अधिक जागा मिळवून देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.